रमजान ईद म्हटलं ना तर सर्वांनाच आठवतो तो क्रीमी असा शीरखुर्मा. शीरखुर्मा आणि शेवयाची खीर ह्या दोन्हीही पदार्थामध्ये खूप असा फरक आहे. परंतु हा फरक जेव्हा आपण शीरखुर्मा खातो ना तेव्हाच कळतो. बघायला गेलो ना तर ही रेसिपी खूप सोपी अशी आहे. मी सांगितलेल्या टीप आणि ट्रिक लक्षात ठेवून एकदा शीरखुर्मा तयार केला ना तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा हा शीरखुर्मा तयार होईल. चॅनलवरती नवीनच असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला तर जराही वेळ न घालवता संपूर्ण टीप आणि ट्रिकसह असा शाही शीरखुर्मा करायला सुरुवात करूयात. नमस्कार, आजिशीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सर्वात प्रथम कढईमध्ये थोडंसं पाणी घालूयात. कढईमध्ये पाणी घातल्यामुळे दूध अजिबात तापवताना कढईला लागत नाही. 1 लिटर फुल फॅट म्हशीचा दुधामधील थोडंसं दूध बाकी ठेवून बाकीचं उरलेलं दूध कढईमध्ये घालून आता मंद गॅसवरती ह्या दुधाला छानपैकी आपण उकळी काढून घेऊयात. म्हशीचं दूध वापरल्यामुळे छान शाही असा शीरखुर्मा तयार होतो. मंद गॅसवरती दूध तापवून घेतल्यामुळे छानपैकी दूध देखील तापलं जातं. नेहमीच्या शेवयाच्या खिरीपेक्षा हा शीरखुर्मा खायला देखील खूप सुंदर असा लागतो. चला तर मंद गॅसवरती आपण दुधाला छान उकळी काढून घेऊयात. एका बाजूला दुधाला उकळी येईपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला कोणकोणते मी शीरखुर्म्यासाठी जिन्नस घेतलेला आहे ना ते तुम्हाला दाखवते. तर सर्वात प्रथम अर्धा कप बाजारामध्ये सहजपणे मिळणारी भाजकी शेवई. सुरुवातीला आपण जे दूध काढून घेतलेलं होतं ते. पाव वाटी साखर. साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. प्रत्येकी 15 काजू, बदाम आणि पिस्ता कोमट केलेल्या पाण्यामध्ये वेगवेगळी 2 तास भिजवून घेतली. भिजल्यानंतर पिस्ता आणि बदामाची सालं काढून पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर बटाटा स्लायसरने अशा प्रकारे मी लांबसडक स्लाईस करून घेतल्यात. 3 खजूर आणि साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचा चारोळे आणि 1 चमचा मनुके घेतलेले आहेत. ह्यातील मनुके, चारोळे आणि खजूर भिजवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, ते तसेच घ्यावेत. अशा प्रकारे बटाटा स्लायसरने हे ड्रायफ्रूट भिजवलेले स्लाईस करून घेतल्यामुळे छान लांबसडक असे स्लाईस होतात. अजिबात त्याचे तुकडे पडत नाही. आता आपण जे दूध घेतलेलं होतं ना त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे 2 चमचे दूध पावडर घालून घेऊयात. तुम्हाला दूध पावडर घालायची नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी खवा वापरला तरीही चालेल किंवा पेढे असतील ना तर ते वापरले तरीही चालेल. दूध पावडर वापरल्यामुळे लगेच दुधाला छान दाटसरपणा येतो. दूध आटवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही. दुधामध्ये दूध पावडरच्या अजिबात गुठळ्या होता कामा नये. तर ह्या ठिकाणी पहा दुधाला देखील छान उकळी आलेली आहे. आता दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची आच तर पूर्णपणे मंदच ठेवावी. आता त्यामध्ये आपण जी दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेतलेली होती ना ती घालून घेऊया. आणि ह्या स्टेपला दुधामध्ये ही मिल्क पावडरचं बॅटर टाकल्यामुळे दुधाला देखील छान लगेच दाटसरपणा असा येतो. दूध आटवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही. अजून 10 मिनटं दूध तापवेपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण तुपावरती ड्रायफ्रूट देखील फ्राय करून घेऊयात. आता एक छोटी पई साजूक तूप घालून त्यामध्ये भिजवून स्लाईस करून घेतलेले सुरुवातीला काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून ते हलकेसे तुपावरती परतून घेऊयात. हे आपण ड्रायफ्रूट्स भिजवून घेतलेले होते म्हणून हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. या भिजवलेल्या ड्रायफ्रूट्स बरोबरच समजा कोरडे ड्रायफ्रूट्स ह्या स्टेपला टाकले ना तर हे ड्रायफ्रूट छान भाजले जातील, परंतु जे कोरडे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते लगेच करपले जातील. हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. सुरीपेक्षा बटाटा स्लायसरने लगेच ड्रायफ्रूटच्या स्लाईस देखील पडल्या जातात. अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनटं ओले ड्रायफ्रूट्स फ्राय झाले ना आता त्यामध्ये सुरुवातीला आपण जे चारोळे घेतलेत ना ते देखील घालून घेऊयात. एक एक करून आपण आता सर्व ड्रायफ्रूट्स टाकून अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. शीरखुर्मा किती करणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. संपूर्ण ड्रायफ्रूट भाजत आले ना तेव्हाच बेदाणे घालावे. अगोदर अजिबात बेदाणे घालू नये.
बेदाणे जेव्हा आपण भाजतो ना ते छान टमकन असे फुगले जातात. आता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी हे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे, कारण की गॅस बंद केल्यानंतर देखील हे ड्रायफ्रूट्स गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. ह्यापेक्षा ड्रायफ्रूटला जास्त डार्क कलर काढला ना तर ते थंड झाल्यानंतर अजून जास्त डार्क असे दिसतात. आणि जास्त डार्क असे ड्रायफ्रूट भाजले ना तर पूर्णपणे शीरखुर्म्याची टेस्ट बदलली जाते. तर ह्या ठिकाणी दूध देखील छान तापवून झालेलं आहे. सुरुवातीपेक्षा बघा ह्या ठिकाणी दुधाला देखील छान दाटसरपणा आलेला आहे ना. आता त्यामध्ये आपण लगेच हे 3 खजूरचे आपण तुकडे करून घेतलेले होते ना ते घालून घेऊयात, जेणेकरून दुधामध्ये देखील ते छान शिजले जातील. लगेच त्यामध्ये आता आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते घालून घेऊयात. जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना त्यातील मी थोडेसे ड्रायफ्रूट्स हे गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत. आता शीरखुर्मा म्हटलं ना त्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट्स तर आलेच पाहिजे, परंतु तरी देखील तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. दिसायला पहा किती सुंदर असं हे दूध दिसत आहे ना. आणि ड्रायफ्रूट्समुळेच अजूनच ह्या दुधाची शोभा दुपटीने अशी वाढलेली आहे. आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर फक्त 5 मिनटं आपण एका बाजूला शेवया भाजेपर्यंत दुधामध्ये ड्रायफ्रूट शिजवून घेऊयात. दुधामध्ये ड्रायफ्रूट शिजवून घेतल्यामुळे अजिबात शीरखुर्मा खाताना ड्रायफ्रूट्स कच असे लागत नाहीत, छान मऊसर असे लागले जातात. आता त्याच पॅनमध्ये अर्धा पळी साजूक तूप घालून त्यामध्ये अर्धा कप अशा प्रकारे ज्या मार्केटमध्ये भाजक्या शेवया मिळतात ना त्या घालून घेते. ह्या शेवया भाजलेल्याच असतात, परंतु तुपामध्ये अशा खमंग भाजून घेतल्या ना तर त्या शीरखुर्म्यामध्ये कच्च्या अशा लागत नाही, छान त्याची टेस्ट अशी लागली जाते. तर ह्या ठिकाणी मार्केटमध्ये 2 प्रकारच्या शेवया मिळाल्या जातात, त्यातली तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीनुसार शेवई वापरू शकता. आणि शेवई लगेच करपली जाते, त्यामुळे ती भाजत असताना सतत परतत राहावी. फक्त 2 ते 3 मिनटात आपण ही शेवई भाजून घेणार आहोत. तुम्हाला जी शेवई आवडते ना ती शेवई तुम्ही या ठिकाणी वापरली तरीही चालेल. दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाववाटी साखर घालूयात. 1 लिटर दुधासाठी पाववाटी साखर परफेक्ट असं गोडीचं प्रमाण आहे, परंतु तरी देखील तुमच्या गोडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. दुधामध्ये साखर छान विरघळली ना त्यामध्ये आता लगेच भाजून घेतलेल्या शेवया घालूयात. शीरखुर्मा करताना सर्वात एक महत्त्वाची टीप म्हणजे दूध आपण जेव्हा तापवायला ठेवतो तेव्हापासून ते संपूर्ण शीरखुर्मा होईपर्यंत गॅसची आच कुठे देखील मोठी करू नये. संपूर्ण शीरखुर्मा हा मंदच आचेवरती करून घ्यावा. आता शेवई घातल्यानंतर फक्त 5च मिनटं आपण ह्या दुधामध्ये शेवई शिजवून घेणार आहोत. त्यापेक्षा जास्त शिजवलं ना तर संपूर्णपणे शेवयाचा लगदा होऊ शकतो. 3 मिनटं दुधामध्ये शेवई शिजल्यानं लगेच त्यामध्ये 1 चमचा आपण वेलची पावडर घालूयात. गोडाचा पदार्थ आणि त्यामध्ये वेलची पावडर नाही असं होणारच नाही. वेलची पावडर घातल्यानंतर फक्त 2 मिनटं आपण हा शीरखुर्मा शिजवून घेणार आहोत. चला तर आता आपण 1-2 मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात. तर अशा प्रकारे शाही शीरखुर्मा तयार झालेला आहे. जे ड्रायफ्रूट्स मी फ्राय झाल्यानंतर थोडेसे बाजूला काढून ठेवले होते ना ते देखील गार्निशिंगसाठी शीरखुर्म्यावरती घालून घेतलेले आहे. दिसायला पहा किती सुंदर असा शीरखुर्मा दिसतोय ना. तर अशा प्रकारे तुम्ही देखील शीरखुर्मा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. एकदा असा तुम्ही शीरखुर्मा खाल्ला ना तर तुम्हाला शेवयाची खीर आणि शीरखुर्मा यातील फरक नक्कीच कळेल. आणि हा शीरखुर्मा थंड झाला ना तरी देखील अजिबात घट्ट असा होत नाही. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.